संजय यादव साहेब महाराष्ट्र राज्याचे शिक्षण प्रकल्प संचालक आहेत या विभागाचे। त्यांना मी भेटलो प्रत्यक्ष। त्यांनी चौकशीचे आदेश काढले। ते आदेश शिव मॅडमला भेटल्यानंतर शिव मॅडमला पण भेटलो। त्यांनी मला सांगितलं की आम्ही चौकशी नेमलेली आहे। मग जी कोणी चौकशी नेमली शिव मॅडमच्या म्हणण्यानुसार, मला माहित नाही कोण नेमले, तर त्या चौकशीच्या प्रमुखांना आजपर्यंत चौकशी का केली नाही? प्रकल्प संचालकाने 20 जुलैपर्यंत अहवाल द्यायचं त्यांना सांगितलेलं आहे। त्यांनी कुणाच्या दबावाखाली किती पैसे घेऊन, तो ससाणे नावाचा शिक्षण अधिकारी आहे ते त्या समितीचा प्रमुख, त्यांनी ससाण्याने का चौकशी केली नाही? किती पैसे घेतले ससाण्यानं आणि अर्चना सोमवंशी मॅडम मध्ये किती व्यवहार झाला, का चौकशी केली नाही 20 दिवस झाला चौकशी समितीने? म्हणून तर आमची मागणी आहे की ह्या ससाण्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यानं दबावापोटी पैसे घेऊन चौकशी दाबलेली आहे। त्याने चौकशी का केली नाही? शिक्षण प्रकल्प संचालकाचा आदेश डावलून, शिवचा आदेश डावलून त्यांनी चौकशी का केली नाही? तर रिपब्लिकन सेनेची मागणी आहे की ससाण्यावर कारवाई झाली पाहिजे, ससाने निलंबित झाला पाहिजे, ससाण्यानं किती पैसे घेतले हे बाहेर आलं पाहिजे।